बुलढाणा शहरातील मोठी बातमी। ग्रामीण भागातून बोगस मतदारांची एंट्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर येत आहे। बुलढाणा शहरातील बूथ क्रमांक 15 वर बोगस मतदान करताना काही जणांना प्रत्यक्ष पकडण्यात आले आणि ते इब्राहिमपूर कोथडी गावातील असल्याची माहिती मिळत आहे। यापेक्षा गंभीर बाब म्हणजे पोलिसांच्या तावडीतून बोगस मतदारांना सोडवताना बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। याच दरम्यान मोताडा तालुक्यातील धड गावातून तब्बल 50 गाड्या मतदानासाठी बुलढाण्याकडे निघाल्याचा आरोपही होत आहे। त्यामुळे शहरात विविध ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार दाखल होत असल्याची चर्चा सुरू आहे। स्थितीचे गांभीर्य ओळखून ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी सकाळीच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे यांच्याशी संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती दिली। त्यांनी मागणी केली आहे की पकडलेल्या बोगस मतदारांची सखोल चौकशी व्हावी, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि त्यांना कोण पाठवले, का पाठवले याचा गुन्हेगारी तपास व्हावा। दरम्यान बोगस मतदान रोखण्यासाठी नागरिकांना त्वरित मतदान करण्याची आणि इतरांनाही मतदानासाठी जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले। सत्ताधारी असो विरोधक दोघांच्याही पायाच्या खालची जमीन सरकत असल्याने हा बोगस मतदानाचा खेळ सुरू असल्याचा आरोपही जोरात धरत आहे। बुलढाण्यातील मतदान यादी आणि प्रभाग यादीतील घोडामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे म्हणणे आहे। बुलढाणेकरांनी सतर्क राहावे आणि त्वरित मतदान करावे आणि लोकशाही मजबूत ठेवावी असे आवाहन करण्यात आले। आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असताना यांच्या गुंडशाहीचा गुंडाराजचा जो कळस आहे तो आज मतदानाच्या दिवशी संपूर्ण बुलढाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळाला। एक बोगस वोटर ज्याला अनिल बावस्कर यांनी पकडलं असता व पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांना धक्का देऊन पोलिसांची हुज्जत करून आमदार सुपुत्र कृणाल गायकवाड यांनी बोगस वोटरला पळून जाण्यामध्ये या ठिकाणी मदत केली, त्याला धक्का देऊन पळून जाण्यास प्रोत्साहन दिलं। माझी या ठिकाणी मागणी आहे की ही गुंडगिरी, ही दडपशाही निपटून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी या दोन्ही सुपुत्रांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। ज्यांनी ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि शासकीय कामात अडथळा आणला, सरकारी कामात अडथळा आणणे आणि बोगस वोटरला पळून लावण्यास मदत करणे, लोकशाहीचा खून करणे, ही दडपशाही गुंडशाही जी आज दाखवली याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक। विषय काय? बोगस मतदान आहे काय? आणि बहुले कोणी पाठवलं विचारा सर पहिले। एक मिनिट आकाश थांब बोलून घेऊ दे। जमा केलंय मध्ये आपल्या बूथ मध्ये जे प्रमुख बसले त्यांना पकडलंय आणि त्या ठिकाणी तो बोगस मतदान करताना सापडलेला आहे। महाराष्ट्र T24 करता सचिन पाटील, अकोला।